नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। परत एकदा आपण जरदोजीचं वर्क इथं घेऊन आलेलो आहे। आपल्याला इथं लीफ लोडिंग स्टिच बघायचं आहे। तर एक लीफ लोडिंग स्टिचचा आपला व्हिडिओ अवेलेबल आहे, तो आलेला आहे। आपल्याला इथं वेगळ्या शेपमध्ये आज व्हिडिओ मी हा बनवलेला आहे। तर यासाठी मी जरदोजी घेतलेली आहे। जरदोजी थोडी ताणवून घ्यायची आहे आणि कट करायची आहे। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो। तसेच तुमच्या सगळ्यांचा माझ्या व्हिडिओला खूप प्रेम मिळालेलं आहे। खूप लोकांनी शेअर केलेले आहेत, माझे व्हिडिओ लाईक केलेले आहेत, चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे। आणखी खूप छान तुम्ही कमेंट माझ्यासाठी करता, त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते। कारण तुमच्यामुळेच मला परत मोटिवेशन मिळतं छान छान व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं। तर यासाठी खूप एडिटिंगला खूप मला इथं वेळ लागतो, प्रत्येक व्हिडिओला SEO करावा लागतो, प्रत्येक व्हिडिओचं एडिटिंग करावं लागतं। तर त्या मोबदल्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा मला खूप प्रेम मिळत आहे, त्यासाठी मी तुमची परत एकदा मनापासून आभार मानते। तर इथं मी कट करून घेतलेलं आहे। तर ताणवून कशी घ्यायची आहे जरदोजी, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 10 इंचाची जर जरदोजी असेल तर ती 11 इंचाची झाली पाहिजे, एवढंच आपल्याला ताणवायचं आहे। खूप जास्त ताणवायचं नाही आहे, नाहीतर ती जरदोजी खराब होऊ शकते। आणि सुरुवातीला तुम्ही बिगिनर असाल तर ही काळजी तुम्हाला घ्यायलाच लागणार आहे की ताणवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला ताणवून घ्यायचे आहे, कारण वर्क करताना आपल्याला सोपं होईल। तर इथं मी एकसारखे जे आहे ते जरदोजीचे बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। मी अंदाजे कट केलेला आहे, तुम्ही मापानुसार कट करू शकता जर अंदाजे कट करता येत नसेल तर। तर इथं सुरुवातीला लीफ स्टिचसाठी आपल्याला पॅटर्न टाकायचा आहे, त्यासाठी इथं मी पॅटर्न कट करत आहे। तुम्ही माप बघूनही इथं कट करू शकता। तर इथं माप मी अंदाजे बघून घेतलेला आहे, त्यानुसार मी इथं कट करणार आहे। तर हे पायपिंगसाठी आपण कट करत आहे। पायपिंग टाकल्यानंतर जे आपलं जे लीफला फुगीरपणा आहे, जो उठावदारपणा आपण म्हणतो, ते दिसण्यासाठी म्हणून आपण पायपिंग करतो आणि खूप छान असं इथं पायपिंग होणार आहे। तर जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही माझी अवेलेबल आहे यूट्यूबवरती, जे तुम्ही प्लेलिस्ट बघून अगदी सोप्या पद्धतीनं आरी वर्क कसे करू शकता ते फ्रीमध्ये तुम्ही घरी बसून शिकू शकता, तेही तुम्ही चेक करू शकता। आणखी 250च्या वरती व्हिडिओ माझे अवेलेबल आहेत यूट्यूबवरती, सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत। प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला नक्की मिळणार आहे। तर इथं मी एक एक्स्ट्रा टाका टाकून घेणार आहे। डायरेक्ट आपल्याला आहे तशी पायपिंगसाठी इथं जरदोजी टाकायची आहे। यासाठी तुम्ही कॉर्डदोरीही वापरू शकता, पण कॉर्डदोरीनं कसं होतं की जर जरदोजी सरकली गेली आपलं लोडिंग, तर आतली जी दोरी आहे ती दिसू शकते, मग ते आपलं जे वर्क आहे ते फिनिशिंगमध्ये दिसणार नाही, रफ वर्क दिसेल, आणखी प्रोफेशनलही वाटणार नाही। त्यामुळे आपल्याला जे आपण वरती मटेरियल यूज करणार आहे ते आपण आत जे पायपिंग आहे त्याच्यासाठी वापरलं तर ते खूप छान दिसणार आहे। आणखी जर सरकलं आपलं जरदोजी तरीही ते खराब वाटणार नाही, म्हणून आपल्याला जे जरदोजी आहे ते आतमध्येही जरदोजीही टाकायचं आहे। तर इथं आपल्याला एका पाठीमागं एक असं इथं शेपनुसार वर्क करत यायचं आहे, जसं आपण लोडिंग करतो त्याचप्रमाणे, पण इथं करताना आपल्याला थोडं तिरकं करून घ्यायचं आहे, कारण ते लीफच्या शेपमध्ये येण्यासाठी म्हणून। आणखी आता कोणते व्हिडिओ हवे असतील, शंका असतील कोणत्या वर्कसाठी, तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरतीही कॉन्टॅक्ट करू शकता। आपले प्रोफेशनल आरी क्लासेसची आपल्याला माहिती हवी असेल तरीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्ट मेसेज करू शकता। पूर्ण प्रोफेशनल पद्धतीनं आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं, वर्क कसे करायचे, ट्रेसिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, तसेच बाहेरचं जर वर्क तुम्ही घेत असाल तर ते त्याची प्राईस किती ठेवली पाहिजे, कशा पद्धतीनं वर्क केलं पाहिजे, ट्रेसिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ते सगळं आपल्या क्लासेसमध्ये घेतलं जातं। तर इथं लीफ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तुम्ही जरीची आउटलाईन करू शकता, किंवा आपण इथं शुगर बीटची आउटलाईन करू शकता, किंवा जरदोजीची आउटलाईन करू शकता। जरदोजीची जी चेन स्टिच असते त्याचीही तुम्ही आउटलाईन करू शकता।
तर या बाजूला जसं या पद्धतीनं आपण लीफ केलेलं आहे तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूला लीफ करायचं आहे आणि आउटलाईन करून घ्यायची आहे. मध्ये जे आपल्याला इथं मध्ये तुम्ही मर्कन करू शकता किंवा शुगर बीटची लाईन टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला लीफ लोडिंग करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते. इथं छोटं टाकलं तर चालतं. थोडी जागा राहिली ना यात, तर त्याच्यानुसार छोटंसं टाकायचं म्हणजे ते पॅक होते, खाली येत नाही. आलं काय? आउटलाईन केली की मग ते दिसते. करताय तुम्ही?